आज ना तुम्हाला मी माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट सांगते. अतिशय हुशार, लग्नाआधी स्वतःचं करिअर असलेली आणि खूप उत्साही मुलगी. पण लग्नानंतर काही वर्षातच ती जेव्हा मला भेटली, तेव्हा तिचा तो उत्साह कुठेतरी हरवलेला जाणवला. बोलताना ती सतत विचारत होती, अगं मी हे बरोबर करतेय ना, मला हे जमेल ना, अगदी साधा ड्रेस किंवा साडी जरी निवडायची तर हे मला चांगलं दिसेल ना, माझ्या वयाला हे शोभेल का, असे प्रश्न ती विचारत होती. तिला अगदी साध्या साध्या गोष्टींचा निर्णय घेताना सुद्धा भीती वाटत होती. जेव्हा आम्ही सविस्तर बोललो तेव्हा लक्षात आलं की घरातल्याच व्यक्तींच्या छोट्या छोट्या कमेंट्सनी, तुला काय समजतंय ह्यातलं, राहू दे, तुला जमेल तेव्हा बघू, किंवा तुला नेहमी असंच का वाटतं, किंवा तू नेहमी चुकाच करत राहतेस, ह्या अशा कमेंट्सनी तिचा आत्मविश्वास पूर्णपणे संपून टाकला होता. तिला कोणी मारलं नव्हतं किंवा खूप ओरडलं नव्हतं, पण ह्या सततच्या शब्दांच्या बारीक बारीक टोचण्यांनी तिचं खच्चीकरण केलं होतं, मानसिक खच्चीकरण. तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही घडलंय का, की तुमचं घर, जी तुमची सेफ स्पेस आहे, तुमची सुरक्षित जागा, तिथेच तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतंय? आणि हे असं का होतं, इथूनच आपण ह्या विषयाचा पदर उलगडायला सुरुवात करूया.